नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे ओनॅस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 चा निकाल नुकताच म्हणजे आज 25 ऑगस्ट रोजी दुपारी तिथं पब्लिश झाला आणि हा निकाल पब्लिश झाल्यानंतर आता तिथं काही विद्यार्थी असे असतील की ज्यांचं लिस्टमध्ये नाव आलंय, म्हणजे ज्यांना इंटरव्ह्यूचा कॉल आलाय, ते निश्चितच आनंदित असतील. पण त्यांना देखील तेवढीच चिंता आहे की आता रिझल्ट तर लागला, लिस्टमध्ये नाव पण आहे, पण इंटरव्ह्यूसाठी जो कालावधी आहे तो फार कमी आहे. कारण इंटरव्ह्यूचा शेड्यूल देखील लगेच आलेला आहे. त्यामध्ये 7 सप्टेंबर ते 12 सप्टेंबरच्या दरम्यान तुमचे इंटरव्ह्यू होणार आहे. मग त्याही विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यांचं परीक्षा निघाली आहे किंवा ज्यांना इंटरव्ह्यूचा कॉल आला आहे, त्यांचं पहिले तर अभिनंदन, पण तुम्हालाही तेवढीच मेहनत करायची आहे, लक्षात ठेवा. आणि दुसरे जे विद्यार्थी आहे ज्यांच्याबद्दल आज मी इथं चर्चा करणार आहे, की ज्या विद्यार्थ्यांची एमपीएससी मुख्य परीक्षा निघाली नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना खूप जास्त अपेक्षा होत्या, म्हणजे इव्हन आमच्याकडेही काही असे विद्यार्थी होते की ज्यांचं उत्तर लेखनाची पद्धत अतिशय एकदम उत्तम होती, पण अशाही विद्यार्थ्यांचे निकाल आलेले नाहीयेत. मग अशा विद्यार्थ्यांनी नेमकं काय करावं? सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की ज्यांचा निघालेली आहे परीक्षा, ठीक आहे, म्हणजे ज्यांना इंटरव्ह्यूचा कॉल आलेला आहे, अशा विद्यार्थ्यांनी सरळ इंटरव्ह्यूच्या तयारीला लागा. कारण बघा, कालावधी फार कमी आहे आणि इंटरव्ह्यूचं ड्युरेशन काय सांगितलंय, 7 सप्टेंबर पासून 12 सप्टेंबर पर्यंत तुमचे इंटरव्ह्यू होणार आहे. आणि तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायसाठी कुठे जायचंय? नवी मुंबईला जायचंय आणि सकाळी 8:30चा तुमचा रिपोर्टिंग टाइम आहे. तर या गोष्टी महत्वाच्या बाबी आहे, फॅक्च्युअल गोष्टी पण महत्वाच्या बाबी आहे. ज्यांचा इंटरव्ह्यूचा कॉल आलेला आहे त्यांनी या लक्षात ठेवाव्या. आणि पीडीएफ जर तुम्हाला हवी असेल इंटरव्ह्यू शेड्यूलची, तर डिस्क्रिप्शन मध्ये आपला टेलिग्राम चॅनल दिलेला आहे, तिथून टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे तुम्हाला ही पीडीएफ मिळेल. ठीक आहे. तर यामध्ये तुमचा वेळ बघा, कोणता दिवस आहे, काय आहे ते बघा, आणि त्या दिवशी तुम्ही आधीच म्हणजे एक दिवसाच्या आधीच तुम्ही नवी मुंबईला तिथे कोणत्या तरी हॉटेलमध्ये थांबा किंवा मित्राकडे थांबा. ठीक आहे. आणि मग 8:30ला सकाळी तिथं हजर राहा, हे लक्षात ठेवा. हे न चुकता करा ज्यांचा इंटरव्ह्यू. आणि दुसरी गोष्ट, इंटरव्ह्यू आता आलेला आहे म्हणजे काही आनंदीकडे जिकडे तिकडे चोहीकडे रिझल्ट इंटरव्ह्यूचा कॉल आलाय, जेमते निकाल नाही आलाय, हे लक्षात ठेवा. म्हणून आनंदित राहा, पण परत तयारीला लागा, कारण अजून एक शेवटला टप्पा बाकी आहे. आणि हा शेवटला टप्पा जेव्हा तुमचा क्लिअर होईल तेव्हा तुमचं फायनल निकाल लागेल आणि तेव्हा तुमच्या हातात पोस्ट असणार आहे, हे लक्षात असू द्या. आणि हे लक्षात असू द्या की इंटरव्ह्यूला किती वेटेज आहे? 275 मार्काचा वेटेज आहे. आणि मी परत परत याच्यासाठी सांगतोय कारण 275 म्हणजे खूप जास्त मार्क होतात. तुम्ही जर युपीएससीचे निकाल बघितले असतील ना, तर युपीएससी मध्ये 1-2 मार्कांनी राहिलेले विद्यार्थ्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणून अजून देखील एकदम हर्षोल्लासित होऊ नका की नाही आता झालंच, माझं होणारच आहे, अशा प्रकारचं काही नाहीये. अजून आपल्याला मेहनत करायची, कारण इंटरव्ह्यू मध्ये तुमचा टार्गेट ठेवा किमान 160-170 मार्क तर मिळालेच पाहिजे, किंवा त्यापेक्षा जास्त मिळाले तर अतिउत्तम, पण ऍव्हरेज मार्क जेवढे आहेत तेवढे तर मला मिळायलाच हवे, हा तुमचा उद्देश असलाच पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, इंटरव्ह्यूच्या तयारीला आज आतापासून लागा. आणि मी आधी या संदर्भात एक व्हिडिओ सेपरेट बनवलाच आहे की ज्या विद्यार्थ्यांचं असंही असू शकतं की ज्या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूचा कॉल आलेला आहे त्यातले बरेचसे विद्यार्थी परत मुख्य परीक्षेला म्हणजे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये असणारच आहे. मग अशा विद्यार्थ्यांनी थोडं मॅनेजमेंट त्यांना टफ जाईल. मग त्यांना अर्धा वेळ म्हणजे 3-4 तास त्यांनी मेन्सचा अभ्यास करावा, पण किमान 5 ते 7 तास त्यांनी इंटरव्ह्यूचा अभ्यास करावाच. मग ते मॉक इंटरव्ह्यू असू द्या, मग इंटरव्ह्यूच्या संदर्भात जे काही बारीक बारीक गोष्टी आहेत मग त्या तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. या संदर्भात जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर सरळ तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा. ठीक आहे. हे झालं इंटरव्ह्यूच्या बाबतीत. आणि आपण ऑनॅस अकॅडमीच्या वतीनं आपण काय करतोय, आपण मॉक इंटरव्ह्यू सेशन घ्यायचा प्रयत्न करणार आहे. 2 ठिकाणी आम्ही विचार करतोय, एक तर नागपूरमध्ये तो होणारच आहे आणि दुसरं म्हणजे पुण्यामध्ये देखील ऑनॅस अकॅडमीच्या वतीनं आम्ही प्रॉपर पॅनल तिथं उभारण्याचा प्रयत्न करतोय. आणि लवकरात लवकर 1-2 दिवसात तुम्हाला या संदर्भात जी काही माहिती आहे ती आमच्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून दिली जाईल. तर टेलिग्राम चॅनल ऑनॅस अकॅडमीचं अवश्य जॉईन करा. ठीक आहे. आता याच्यामध्ये दुसरा जो मुद्दा म्हणजे मेन जो टॉपिक आहे आजच्या व्हिडिओचा, तो म्हणजे की ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नाही, ज्या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूचा कॉल आलेला नाहीये, अशा विद्यार्थ्यांनी आता काय करावं? तर हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ही एक परीक्षा आहे. परीक्षेमध्ये यश अपयश मिळणं इट इज अ पार्ट ऑफ द प्रोसेस, हे लक्षात ठेवा. परीक्षेचं प्रोसेसचा पार्ट आहे हा. म्हणून एकदम काही नाराज होऊ नका. तुमच्यापैकी काही विद्यार्थी असे असतील, आणि आमच्या बॅचमध्ये बरेचसे असे विद्यार्थी की जे मागच्या वर्षी देखील मुख्य परीक्षेला होते आणि यावर्षी देखील आहे. मग आता बघा की आता येणाऱ्या मुख्य परीक्षेला तुमच्याकडे फक्त 1 महिना बाकी आहे, 1-1.25 महिना बाकी आहे. आणि हा फार कमी कालावधी आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणून नाराज होऊ नका. परत तुमच्याकडे एक मोठी संधी आहे पुढच्या मेन्सची. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ही पुढची मेन्स त्यांची आहे, पण मागची होती आणि पुढची देखील आहे, अशा विद्यार्थ्यांना स्पष्ट सांगतोय की पहिले तुमचं जे गुणपत्रिका आहे ती तुम्हाला मिळेल. ती आज रात्रीपर्यंत येऊ शकते, कदाचित तरी उद्या सकाळी पण येऊ शकते, कारण आयोग ज्या पद्धतीनं धडाक्याने निर्णय घेतोय, रात्री आली तर रात्री बघा, उद्या आली तर उद्या बघा. पण गुणपत्रिका जेव्हा आली तर तुम्हाला कळेल की तुम्हाला एसए मध्ये किती मार्क होते, GS1, GS2, GS3, GS4 आणि वैकल्पिक विषयात किती मार्क होते, हे पहिले बघा. ठीक आहे. हे बघितल्यानंतर मग
त्या स्पेसिफिक पेपरचं थोडं अनालिसिस करा. म्हणजे तुमच्याकडे जे काही तुम्ही पेपर दिलेले असेल, मी अपेक्षा करतो की तुम्ही पेपर सांभाळलेले असतील आणि ते पेपर बघा. त्यामध्ये निबंधाचा पेपर बघा की निबंधामध्ये कमी पडले तर का बरं कमी पडले बा, कुठे आपण कोणत्या गोष्टी केल्या, कसं काय मी लिहायला पाहिजे होतं. म्हणजे तुम्हाला निश्चित आठवत असतील, कारण आपण पेपर लिहिले असतात तर आपल्याला माहित असतं की कुठे मी कमी पडलोय. GS1 मध्ये बघा, GS2 मध्ये बघा, म्हणजे याच्यातल्या कोणत्या पेपरमध्ये सर्वात कमी मार्क मिळाले त्या पेपरला थोडं अनालाइज करा. त्या पेपरचं क्वेश्चन पेपर बघा. त्या क्वेश्चन पेपरच्या आधारावर बघा की हा मला हा प्रश्न माझा सुटला होता, मला इथे इथे या गोष्टी जमल्या नाही. म्हणजे काय, तर आपण काय करतो ना, जास्तीत जास्त विद्यार्थी आता तुमच्यापैकी काय करतील, तर मार्क पाहतील, मार्क फक्त चेक करून टाकतील, अरे ठीक आहे एवढे मार्क कमी पडले, तेवढे मार्क कमी पडले म्हणून सोडून देतील आणि परत आपला पुढच्या तयारीला लागून जातील. आणि पुढची तयारी म्हणजे काय, एकतर मग तुम्ही काही प्लॅनिंग न करता, म्हणजे आपण हे लक्षात ठेवा, जेव्हाही निकाल लागतो तर त्या निकालामध्ये अपयश येऊ द्या किंवा यश येऊ द्या, दोनही कंडिशनमध्ये त्या निकालाचं अनालिसिस करणं फार आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. जो विद्यार्थी अनालिसिस करतो त्या विद्यार्थ्याला यश मिळतंच. ज्यांना यश मिळालं आहे त्यांना ते यश पचवायला देखील शिकलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. यश पचवून टाका, कारण हे काही यश अंतिम यश नाही आहे, हे लक्षात ठेवा, कारण अजून इंटरव्ह्यू बाकी आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना अपयश मिळालेलं आहे, अपयश म्हणजे काय, तर आपल्याला अनालाइज करण्याची संधी. स्वतःला अनालाइज करा की मी कुठे कमी पडलोय, उत्तर लिखाणामध्ये कमी पडलोय का. आता त्याच्यामध्ये अनालिसिस 3 प्रकारे होऊ शकतं. 3 प्रकारे म्हणजे काय, तर तुमच्यापैकी काही विद्यार्थी असे असतील की ज्या विद्यार्थ्यांना मेन्स किंवा मेन्सचा जो कट ऑफ लागला त्या कट ऑफ पेक्षा हार्ड टू हार्ड त्यांचं 10-15 मार्कांनी ते कमी राहिले. म्हणजे जे कट ऑफ लागलाय त्या कट ऑफ पेक्षा 10 ते 15 मार्क त्यांना कमी पडले, असे विद्यार्थी, म्हणजे ज्यांचा इंटरव्ह्यूचा कॉल हार्ड टू हार्ड कोणाचा 2 मार्कांनी गेलाय, कोणाचा 5 किंवा 10 किंवा 15 मॅक्स टू मॅक्स, असे जे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी कसे ना एकदम क्लोज, जे म्हणतो ना क्लोज होते कट ऑफच्या, आणि ते थोडक्या मार्कांनी त्यांचं सिलेक्शन राहून गेलंय. तर हा पहिल्या कॅटेगरीतला विद्यार्थी. दुसरा विद्यार्थी असा आहे की ज्या विद्यार्थ्यांनी मेन्स तर दिली पण त्याच्या मार्कांमध्ये आणि कट ऑफ मध्ये मोठी तफावत आहे. मोठी म्हणजे जवळपास 50 मार्कांची. ठीक आहे, 50 मार्कांची तफावत आहे. आणि तिसरा असा विद्यार्थी आहे की ज्या विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षा तर दिली पण मुख्य परीक्षाचा जो कट ऑफ लागलाय आणि त्याच्या मार्कामध्ये जवळपास 100 पेक्षा जास्त काय गॅप आहे मार्कांची, 100 किंवा त्यापेक्षा जास्त मार्कांची गॅप आहे. आता हे लक्षात ठेवा, या 3 कॅटेगरीमध्ये जर या 3 पैकी कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येता हे पहिले तपासा. ठीक आहे, आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, जर तुम्ही तिसऱ्या कॅटेगरीत येत असाल, तिसऱ्या कॅटेगरी म्हणजे काय की तुम्ही जर कट ऑफ पेक्षा तुमचे मार्क 100 किंवा त्यापेक्षा जास्त मार्कांनी जर तुमचा कट ऑफ राहिलेला आहे, तर मी म्हणेन की तुमचं उत्तर लिखाणाचं प्रॅक्टिसच नाहीये. ठीक आहे, आन्सर रायटिंगचं तुम्ही काही काम केलेलं नाहीये, तुम्ही फक्त एक थोडं काम केलं असेल, काम चालव, आणि तुम्ही परीक्षा द्यायला गेले आणि तुम्हाला वाटलं की मी काहीतरी लिहिलं आणि माझा निकाल येईल, याच्यामुळे आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस केली नाहीये. तुमचे जे प्रश्न तुम्ही 20 पैकी 20 तुमचे सुटायला पाहिजे होते किंवा 20 पैकी 18-19 तरी सुटायला पाहिजे होते, तुम्ही 15-16 सोडवून आल्यात. म्हणजे एक प्रकारे तुम्ही द्यायचा म्हणून दिलेला आहे, अशा पद्धतीचा पेपर मी इथे म्हणू शकतो. हा, निश्चित तुमच्यापैकी काही विद्यार्थी असे असतील की जे एकदम सिरियसली गेले असतील पण त्यांचं देखील कट ऑफ पेक्षा 100 किंवा त्यापेक्षा जास्त मार्कांनी राहिला असेल, तर माझं म्हणणं असं आहे की संपूर्ण तुमची तयारी जी आहे, तुम्हाला पूर्ण स्ट्रॅटेजी ओव्हरऑल करणं आवश्यक आहे. आणि हे आताच करायचंय, कारण आपण काय करतो ना, आपण आता बघा, मी परत सांगतोय की तुम्हाला जर 2027 मध्ये पोस्ट काढायची आहे तर तुम्हाला आतापासून मेहनत करायची आहे. भले हा शांततेचा काळ आहे, पण या शांततेच्या काळात तुम्हाला उत्तर लिखाण करणं, डेली आन्सर रायटिंग करणं, हे सगळं करणं अपेक्षित आहे. आणि मी अपेक्षा करतो ज्या विद्यार्थ्यांनी या पॅटर्नवर म्हणजे 2025च्या मुख्य परीक्षेमध्ये पेपर दिलेला आहे त्या विद्यार्थ्याला उत्तर लिखाणाचं महत्व माहीतच असायला पाहिजे. कळलं का? म्हणून अनालिसिस मध्ये पहिला टप्पा की ज्या विद्यार्थ्यांना कट ऑफ पेक्षा 100 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क त्यांचे राहिलेले आहेत कट ऑफ क्लिअर करण्यापासून, त्या विद्यार्थ्यांनी पूर्ण आपली स्ट्रॅटेजी ओव्हरऑल करा. त्या संदर्भात लवकरात लवकर एक मी नवीन व्हिडिओ आणणारच आहे, त्यामध्ये मी स्ट्रॅटेजी सांगणार की तुमच्यासाठी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, पण तुमचा मेन फोकस उत्तर लिखाणावर असला पाहिजे. आणि ज्या पेपरमध्ये खूपच कमी मार्क मिळाले, म्हणजे असू शकतं की कोणत्या GS1, 2, 3 पैकी कोणत्या 1-2 पेपरमध्ये अति कमी मार्क मिळाले असतील किंवा वैकल्पिक विषयात खूप कमी मार्क मिळाले असतील, मग अशा विद्यार्थ्यांनी परत की यांना स्ट्रॅटेजी ओव्हरऑल करणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला पूर्ण तुमची स्ट्रॅटेजी चेंज करणं आवश्यक आहे. त्यासाठी अनालिसिस करणं आवश्यक आहे. पेपर काढा, निबंधाचा पेपर काढा, 1, 2, 3, 4 चे पेपर काढा, GSचे, आणि वैकल्पिक विषयाचा पेपर काढा. कारण बघा, जर तुम्ही पुढच्या ऑप्शनलला आहात म्हणजे पुढच्या मुख्य परीक्षेला आहात, ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या, तुम्हाला वैकल्पिक विषय असणार आहे, म्हणून तुम्हाला त्या संदर्भात देखील थोडं स्ट्रॅटेजी चेंज करणं आवश्यक आहे. पण ज्या विद्यार्थ्यांचं पुढच्या वर्षीचा मेन्सचा कॉल आलेला नाहीये, मग त्या विद्यार्थ्यांनी वैकल्पिक विषय करण्याची काही आवश्यकता नाहीये. पण भले 26ला तुम्ही नसाल, पण 27ची प्लॅनिंग तुमची आतापासून असली पाहिजे, लक्षात ठेवा. दुसऱ्या कॅटेगरीचा विद्यार्थी म्हणजे कोणता, की ज्याचा कट ऑफ पेक्षा किमान 50 मार्कांनी तसा राहिलेला आहे. आता बघा, बऱ्यापैकी तुमचा अभ्यास झालेला आहे, पण काय आहे ना,
तुम्ही कुठेतरी नियोजन करण्यात चुकले, तुम्ही कुठेतरी उत्तर लिखाणात चुकले, तुम्ही कुठेतरी पेपर तो पूर्ण तुमचा व्हायला पाहिजे होता, तिथं तुम्ही चुकल्यात. म्हणून अगेन जी स्ट्रॅटेजी, या दोघांसाठी स्ट्रॅटेजी बऱ्यापैकी सेम आहे. कारण भले तुमचे 10-15 मार्कांनी कट ऑफ राहू द्या किंवा 50 मार्क किंवा त्यापेक्षा कमी मार्कांनी कट ऑफ राहू द्या, पण तुम्हा दोघांना स्ट्रॅटेजी जवळपास सेम आहे. तुमचा अभ्यास योग्य पद्धतीने, तुमचं उत्तर लिखाण आहे, बऱ्यापैकी आहे. फक्त तुम्हाला काय ना स्पीड वाढवायची आहे. तुम्हाला अनालिसिस करायचं आहे की कोणता प्रश्न माझा कुठे राहिला, कोणत्या प्रश्नामध्ये काय कमी राहिलं, मी जर इथं असं टाकलं असतं तर कदाचित तरी निकाल वेगळा आला असता. म्हणजे या सगळ्या ज्या बाबी आहेत या तपासणं फार आवश्यक आहे. आणि मी परत परत सांगतोय, एमपीएससीच्या विद्यार्थी आणि युपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये फरक कुठं जाणवतो? अनालिसिसमध्ये. की एमपीएससीचे विद्यार्थी अनालिसिस करत नाही. आणि मी बघितलंय, किती सांगा, किती आम्ही बोमलतो तरी पोरं करत नाही. म्हणून अनालिसिस करा, ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचा आता म्हणजे परत ऑक्टोबरमध्ये पेपर असेल त्यांना अनालिसिस करणं अत्यावश्यक, कारण परत या चुका आपल्याला परत रिपीट करायच्या नाही. आणि एक रजिस्टर घ्या किंवा एक 20-30 पानाचं वही घ्या, त्या वहीमध्ये लिहा की कोणत्या चुका मी केल्या आणि त्या चुका माझ्याकडून परत होऊ नये यासाठी मी काय करणार हे देखील लिहा. आणि हे लिहा. तुम्हाला वाटतं की नाही सर मग हे सगळं टाइमपास करायचं, आपल्याला काय वाटतं की हाही टाइमपास, हा टाइमपास नाही आहे. या गोष्टी करणं अपेक्षित आहे. बघा, जे काही टॉपर होतात ना, जे काही सिलेक्टेड कॅन्डिडेट राहतात, या सगळ्या गोष्टी करतात ते, म्हणूनच शेवटी ते सिलेक्ट होतात. आणि आपण आणि त्यांच्यामधला फरक काय राहतो, त्या गोष्टीच असतो. म्हणून हे लक्षात ठेवा, हा टाइमपास नाही आहे. या गोष्टी लिहून ठेवा, एरर बुक बनवा की इथे इथे माझं चुकलं आणि त्या चुका मला पुन्हा करायच्या नाहीये. 2026 ची जर माझी मुख्य परीक्षा असेल तर त्यामध्ये महिनाभरावर असली तरी चालेल, पण नाही करायच्या. आणि लक्षात ठेवा, या तिन्ही कॅटेगरीसाठी उत्तर लिखाण फार महत्वाचं आहे. कारण मुख्य परीक्षेचा पेपर हा नॉलेजचा पेपर राहत नाही, तो पेपर राहतो उत्तर लिखाणाचा. ज्याला उत्तर लिखाण जमलं त्याचा तो पेपर आहे, लक्षात ठेवा. त्याचं सिलेक्शन हमखास होणार आहे. आणि या गोष्टी तुम्हाला देखील ज्यांनी पेपर दिला त्यांना त्या गोष्टी कळलेल्याच असतील अशी मी अपेक्षा करतो. कळलं का? तर म्हणून अशा पद्धतीनं बेसिकली तुमचं नियोजन असलं पाहिजे. आणि परत सांगतोय की हा शांततेचा काळ आहे. जो विद्यार्थी शांततेच्या काळात मेहनत किंवा घाम गाळतो त्याला नेक्स्ट अटेम्प्टमध्ये हमखास यश येणार आहे. मग ते 26 मुख्य परीक्षेचा असू द्या किंवा 27चा असू द्या. पण आतापासून जर तुम्ही 27ला टार्गेट करत असाल तर आता मेन्सची तयारीचा काळ आहे. प्रॉपर मेन्सची तयारी करा, उत्तर लिखाण करा, डेली आन्सर रायटिंग. आपला डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम चालू आहे. दररोज एक प्रश्न लिहून बघा ना. आम्ही टाकतोय तर करा ना. आम्ही का बरं टाकतोय? आम्हाला काय मजा येते का? नाही सर, मी आता आज माझी तब्येत खराब असताना देखील आम्ही तो प्रोग्राम घेतलेला. का बरं घेतोय? कारण आम्हाला माहिती आहे की डेली आन्सर रायटिंग गेलं पाहिजे. पोरांना त्याचा फायदा होतोय आणि हे आहे निश्चित आहे. तुम्ही त्या ग्रुपमध्ये जे पोरं कंटिन्युअस 2-3 महिन्यापासून आमच्यासोबत जोडलेले आहेत त्यांना तुम्ही विचार. म्हणून या गोष्टी करणं फार आवश्यक. कळलं का? तर जो विद्यार्थी या सगळ्या बेसिक गोष्टीवर अनालाइज करा, प्रश्न उत्तर लिहिल्यानंतर ते बघा, मॉडेल आन्सर तपासा आमचं की बरोबर मॉडेल आन्सर सरांनी जे टाकलंय मी त्याच्यातले कोणते कोणते मुद्दे घेतले आहेत. अशा पद्धतीनं तुम्हाला नियोजन करायचं. आणि मी परत सांगतो, नियोजन पूर्ण अभ्यास तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवतं. नियोजन शून्य अभ्यास तुम्हाला भरकटत ठेवतं, तुमचे निकाल येत नाहीत. म्हणून लक्षात ठेवा की हा निकाल जरी तुमचा पॉझिटिव्ह आला नाही तरी एक संधी आहे तुमच्याकडे. तुमच्यामधल्या ज्या काही चुका तुम्ही केल्यात मागच्या अटेम्प्टमध्ये त्या सुधारवण्याची, आणि ती सुधारवण्याची वेळ आताच आहे. म्हणून लगेच आज रात्री किंवा उद्या सकाळी बसा आणि पूर्ण जीएसचे 4 पेपर, एसएचा पेपर आणि ऑप्शनल सब्जेक्टचे 2 पेपर, म्हणजे ज्यांचं 26चा अटेम्प्ट आहे त्यांनी हे करा. ज्यांचं 27 आहे त्यांनी वैकल्पिक विषयाला हात नको लावा, ठीक आहे. कारण तो आता निघालेला आहे. जीएसचे 4 पेपर आणि एसएचा पेपर, त्याला अनालिसिस करा की याचं उत्तर मी काय लिहिलं होतं, कुठे चुकलो, किती प्रश्न सोडवले. काही विद्यार्थ्यांचं होऊ शकतं की 20 पैकी 18 सोडवले, 19 सोडवले. नाही, 20 जायला पाहिजे होते, ठीक आहे. पण ते कसे जायचे, ते जायसाठी काय करणं अपेक्षित आहे? तर माझी स्पीड कमी पडली, तर स्पीडसाठी काय करणं अपेक्षित आहे? तर उत्तर लिखाण करणं अपेक्षित आहे. या बेसिक गोष्टी आहेत. या संदर्भात लवकरात लवकर एक डिटेल व्हिडिओ मी घेऊन येणार आहे की काय नियोजन असलं पाहिजे बेसिकली, त्या अनुषंगाने तिथं आपण बघूयात. पण एवढं करा विद्यार्थी मित्र, एवढ्या ज्या बेसिक गोष्टी त्या करा. हताश होण्याची काही आवश्यकता नाही. बघा, मी जेव्हा माझा पहिला अटेम्प्ट दिला होता माझं देखील सिलेक्शन झालं नव्हतं, ठीक आहे. दुसराही दिला होता त्याच्यामध्ये देखील नव्हतं झालं. म्हणून तुम्हाला तेच सांगतोय, वाईट वाटतं, पण वाईट वाटताना देखील हे लक्षात ठेवा की तुम्ही फार जवळ आहात, तुम्ही जवळ पोहोचलेले. मी एक टप्पा ऑलरेडी क्रॉस केलेला, तुम्हाला दुसरा टप्पा ओलांडायचा आहे आणि तो ओलांडला तर एक इंटरव्ह्यूचाच कॉल आहे तुमच्यासाठी. म्हणून लक्षात ठेवा, हताश होण्याचं काही कारण नाही. परत नव्या जोम्यानं त्या परीक्षा प्रक्रियेमध्ये लागा. त्याच्या मागे पहिले चुका ओळखा की आपण चुकलो कुठे हे पहिले ओळखा, ठीक आहे. आणि ते आपल्याला कळतं. आता तुम्ही म्हणाल नाही सर पेपर मागवायचा का, ते मॉडेल म्हणजे स्वतःचा जो लिखलेला पेपर त्याची काही आवश्यकता राहत नाही. आपल्याला कळतं की आपण कुठे चुकलोय. म्हणून ते सगळं अनालाइज करा आणि त्याच्या आधारावर स्वतःची स्ट्रॅटेजी, स्वतःची प्लॅनिंग, उत्तर लिखाणाच्या संदर्भात जे काही बदल करायचे ते बदल करा आणि मग तिथून पुढील मार्गक्रमण करा. आणि जर तुम्हाला या संदर्भात काही मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर आम्ही आहोत, किंवा सरळ तुम्ही मला माझ्या नंबरवर कॉल करा 8806242059. आणि हे लक्षात ठेवा, मला माहित आहे खूप मेहनत करावं लागते, उत्तर लिखाणासाठी. आणि तुमच्यापैकी काही विद्यार्थी असेही असतील की ज्यांनी दररोज एक उत्तर लिहिलंय किंवा 2 उत्तर लिहिलंय किंवा ज्यांनी 15-15, 20-20 टेस्ट लिहिले असतील, अशी आहे पोरं. आणि मला माहिती आहे की हे सगळं केल्यानंतर जेव्हा निकाल येत नाही तेव्हा आपण हताश होतो, आपण डिप्रेस होतो.
यार एवढं करून जर निकाल येत असेल तर अजून काय करा, पण बघा हताश होऊ नका, कारण या सगळ्या गोष्टी आमच्यासोबत माझ्यासोबत घडलेल्या, निलेश सरांसोबत घडलेल्या, पण तरी आम्ही परत रिबाउंड केलं आणि परत आपण इंटरव्ह्यू पर्यंत गेलो. हे लक्षात ठेवा. म्हणून हताश होण्याचं काहीच कारण नाहीये. एक संधी आपल्याला परत मिळाली असं समजा आणि त्यांनी पुन्हा पुन्हा नव्या जोमानं या परीक्षेच्या मागे लागा. निश्चित तुम्हाला यश मिळणारच आहे. आज नाही मिळेल तर उद्या मिळेल. ठीक आहे. आशा सोडायची नाही. तिथे म्हणतो की आशा सोडायची नाही आणि निगेटिव्ह आपल्याबद्दल विचार करायचा नाही. माझं सिलेक्शन होणार आहे म्हणजे होणार आहे. आज नाही झालं उद्या होणारच आहे. अशा प्रकारचा ॲटिट्यूड ज्या विद्यार्थ्याचा राहतो ना, त्या विद्यार्थ्याला हमखास यश मिळणार. हे लक्षात ठेवा. कळलं का? तुम्हाला जर त्या संदर्भात म्हणजे तुम्ही हताश झाले असेल, काही झाले असेल तर बिंदास कॉल करा. ठीक आहे, मी बोलेल. रात्री 12 वाजता करा. मी बोलेल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू संदर्भात मार्गदर्शन हवं असेल, आमचा इंटरव्ह्यू गायडन्स प्रोग्राम मी सुरू करतो. या संदर्भात डिटेल्स लवकरात लवकर आम्ही उद्यापर्यंत टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार आहे. आमचं टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून देखील जॉईन करू शकता. आणि आम्ही प्रयत्न करतो की पुणे आणि नागपूर या दोन्ही ठिकाणी हा प्रोग्राम चालवायचा आणि मॉक इंटरव्ह्यू सेशन सुद्धा आम्ही प्लॅन करतोय. त्या संदर्भात लवकरात लवकर माहिती तुम्हाला टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून दिली जाईल. टेलिग्राम चॅनल जर जॉईन करायचं असेल तर हा व्हिडिओ पॉज करा, हा QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. या व्यतिरिक्त जे विद्यार्थी नवीन आहेत किंवा ज्यांना 2027च्या अनुषंगाने तयारी करायची असेल त्यासाठी ऑनएस अकॅडमीच्या वतीनं समर्पण बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. या बॅच अंतर्गत पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू हे तीनही टप्पे एकत्रितरित्या तुम्हाला शिकवले जातात. यामध्ये तुमची उत्तर लिखाण असू द्या, स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग, मेंटरशिप सगळ्या बाबी तुमच्या इन्क्लूड आहे. आणि यामध्ये तुम्हाला जे मार्गदर्शन करायला शिक्षक वृंद आहे त्या किमान प्रत्येक शिक्षक वृंदांनी एकदा तरी काय दिलाय, UPSC किंवा MPSCचा इंटरव्ह्यू दिलेला आहे. अशीच फॅकल्टी तुम्हाला इथे ट्रेन करायला लागेल. यासाठी आम्ही वन टाइम फी जी चार्ज करतोय ती फक्त 29,999 आहे विद्यार्थी मित्रांनो. तर लगेच तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या नंबरवर डायरेक्टली तुम्ही कॉल करू शकता. यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत तर तुम्हाला प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू तिघांचंही गायडन्स मिळणार आहे. लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डिंग असणार आहे. लाईफ टाइम व्हॅलिडिटी असणार आहे बॅचची. बेसिक टू ॲडव्हान्स कव्हरेज, NCERT प्लस बाराबालतीचा कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस असू द्या, PYQ अनालिसिस असू द्या, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज, मेंटरशिप या सगळ्या बाबी या बॅच अंतर्गत प्रत्येक शनिवारी संध्याकाळी माझं सेशन होतं, ज्यामध्ये नियोजन कसं केलं पाहिजे, प्लॅनिंग कशी केली पाहिजे, आन्सर रायटिंग कधी सुरू करायची, कशी करायची, या सगळ्या बाबींचं मार्गदर्शन तुम्हाला या बॅचमध्ये मी स्वतः करतोय. लक्षात ठेवा. ठीक आहे. या व्यतिरिक्त इतर जे काही कोर्सेस आहेत आमचे ते तुम्हाला ऍक्सेस करायचं असेल तर ऑनएस अकॅडमीचा ऍप अवश्य डाउनलोड करा. त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला कोणताही डाऊट असेल MPSC परीक्षेसंदर्भातला किंवा तुम्हाला MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेत तुमचा निकाल आला नाहीये, तुम्हाला माझ्यासोबत बोलायचं आहे तर बिंदास मला व्हॉट्सअपवर मेसेज करा किंवा डायरेक्ट कॉल केला तरी चालेल. माझा नंबर आहे 8806242005 आणि इंटरव्ह्यू संदर्भात मार्गदर्शन हवं असेल तरी तुम्ही मला डायरेक्टली कॉल करू शकता. तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.